नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पात्रात काळ्या रंगाचे रसायन आणि मळीचा थर पसरल्याचे विदारक चित्र समोर आलंय। मोजे डिग्रज येथील नदी पात्रात प्रदूषणाचा हा भयंकर प्रकार समोर आलाय। त्यामुळे ऐन पावसाळ्यातच कृष्णा नदीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे। पाणी प्रदूषणामुळे नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांमधून देखील तीव्र संताप व्यक्त केला जातोय। याबाबत सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे। सांगली जिल्ह्यातील मौजे डिग्रज येथील कृष्णा नदीच्या पात्रात मळी आणि काळ्या रंगाच्या रसायनाचा थर पसरल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। या जीवघेण्या रसायनाच्या थरामुळे मानवी आरोग्य आणि जनजीवन धोक्यात आले आहेच, त्याचबरोबर लाखो मासे, कासव आणि मगरी यासह संपूर्ण जलचरांना देखील मोठा धोका निर्माण झालाय। कृष्णा नदीच्या पात्रात सोडलेल्या या केमिकल युक्त दूषित पाण्यामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांमधून देखील तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या प्रदूषणाबाबत सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी देखील शासनाला खणखणीत इशारा दिलाय। सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विषय हा फार मोठा झालेला आहे। आता सध्या पावसाळा असून सुद्धा नदी पात्रात कोयना धरणीत असून दे वारणीतनं पाणी सोडलेलं असताना सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदी जिथून प्रवेश करते तिथपासून आज आम्हाला तिथल्या स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार काळं ऑइल मिश्रित किंवा मळी मिश्रित पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे। आता ते पाणी डिग्रज बंधाऱ्यापर्यंत आलेलं आहे, कारण बर्गे काढल्यामुळे ते पाणी आता सांगली असेल, पुढे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा असंच केमिकल मिश्रित पाणी नदीपात्रातून येत आहे। त्यामुळे नदीकाठच्या कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या पाण्याचे स्रोत हे सगळे दूषित होणार आहेत आणि नागरिकांच्या आरोग्यासंकट खेळखंडोबा होणार आहे। तसेच याबाबत जिल्हा प्रदूषण महामंडळ असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, जिल्हा प्रशासन असेल, या माध्यमातून नागरिक जागृती मंचच्या वतीने आवाहन करत आहे, ताबडतोब ह्या पाणी कुठून आले याची चौकशी करून त्याच्यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात व नागरिकांच्या होणाऱ्या आरोग्याची हेळसांड थांबावी, अन्यथा आम्हाला उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। सांगली जिल्ह्यातील प्रशासन आणि प्रदूषण महामंडळाने तातडीने याबाबत दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता परिसरातून होतीये।